हे बहुत जन्माचे, हे एका जन्माचं जोडलेलं नाही आहे नातं महाराज. आणि म्हणून आज मातोश्रींच्याकडं बाबाजी परवा गेले पाहिलं, आज 99 वर्ष सुद्धा आईचं जे प्रेम आहे, आईचा जो आशीर्वाद आहे, या शक्तीला लाभलेला आहे, या सगळ्या वास्तूला लाभलेला आहे, इथल्या भूमीला लाभलेला आहे. आज आईसाहेबांची प्रकृती अगदी व्यवस्थित आहे. आणि मी या सेवेनिमित्त भगवान दत्तात्रेयाकडं आणि बाबांच्याकडं, मोठ्या बाबांच्याकडे मी प्रार्थना करतो की जन्मोजन्मी आम्हाला हीच माता लाभो आणि तिचा आशीर्वाद अखंड लाभो, आणि आमचा जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ती अशीच राहो. कारण मातेच्या आशीर्वादाशिवाय सगळं प्राप्त होत नाही महाराज. म्हणून हे फार मोठं पीठ आहे महाराज, हे निष्काम कर्मयोगाचं पीठ आहे. म्हणून बाबांचं जे कार्य आहे, बाबांच्या ज्या कार्याचं अनुसरून आणि त्याच्या पुढं जाऊन सांगायचं झालं, हे बाबांच्यापर्यंत थांबलं नाही. मी सगळं सत्य बोलतो बरं काय स्वामीजी, थोडा राग आला तुम्हाला तरी चालेल. तुम्हाला गादीवर बसवलं इथं पाहिलं मी कीर्तनला होतो, कैलास महाराजांचं कीर्तन झालं, पण मला परळीला जायचं होतं म्हणून पटकन सगळा विधी झाल्यावर गेलो. पण मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आलो आणि बाळू महाराजांना विचारलं, कारण तुमचा माझा परिचय नव्हता. स्वामींचा स्वभाव कसा आहे, स्वामींची कार्यपद्धत कशी आहे, बाबांच्या सारखी आहे का, तेच पद्धत आहे का, तेच तत्व आहे का, हे मी बाळू महाराजांना विचारलं बरं का. म्हणजे इथं साक्षीदार बी आहेत. कारण हे याच्या पाठीमागचं कारण वेगळं आहे महाराज. कारण या साधूंनी, या महात्म्यांनी जे कार्य केलेलं आहे ते त्याच पद्धतीनं पुढे चाललं पाहिजे, त्याच तत्वानं चाललं पाहिजे. तसं माझा बोलण्याचा तो अधिकार नव्हता, कारण बाबांची दृष्टी काय इतकी सोपी होती काय. पण एक बालक म्हणून एक वाटलं, एक अंतःकरणातलं. पण मला ज्या वेळेला प्रत्यक्ष स्वामीजी भेटले त्यावेळेला हा संदेश सगळा फिटून गेला महाराज.